नमस्कार मंडळी, सुप्रभात. तर थंडीची चाहूल लागलेली आहे. अशा थंडगार वातावरणामध्ये थंडी वाजत असताना आपल्याला असे काहीतरी गरमागरम खावेसे वाटते. तर बाहेरून काही आणण्यापेक्षा मी आज घरीच असं चमचमीत गरमागरम बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बनवलेले आहेत इथे फ्लॉवरचे भजे आणि कढी भजे. तर फ्रेंड्स, चला मग बघूया याची रेसिपी. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, थंडीची चाहूल लागलेली आहे आणि अशा थंडगार वातावरणामध्ये आम्हाला क्रेविंग झाली आहे ती असं गरमागरम चटपटीत काहीतरी खाण्याची. तर इथे मी बनवलेले आहेत फ्लावरचे भजे. तर ते भजे मी कसे बनवले आहेत तर याचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथे मी फ्लॉवर घेतला आहे आणि फ्लॉवरचे असे मध्यम आकाराचे मी इथे तुकडे करून घेतले आहेत आणि त्याला व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यामध्ये मीठ घालून ते मी थोडेसे शिजवून घेणार आहे. तर फ्रेंड्स, फ्लॉवर एकीकडे शिजायला ठेवलेला आहे, तोपर्यंत भज्यांचं इथे मी बॅटर बनवून घेणार आहे. तर एका भांड्यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे 5 चमचे आणि त्यामध्ये 2 चमचे असं तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाचं पीठ घातल्यानं फ्रेंड्स, भजे हे आपले कुरकुरीत बनतात आणि खाण्यासाठीही चविष्ट लागतात. त्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा ओवा घ्यायचा आहे आणि तो ओवा असा दोन्ही तळ हाताने चोळून मगच त्यात घालायचा आहे, म्हणजे त्याची चव आणि टेस्ट अजून वाढते. आणि त्यानंतर यामध्ये मी घातलेला आहे चिमूटभर हिंग घालून झाल्यानंतर थोडासा आपला खायचा सोडा घालायचा आहे, तो पण चिमूटभरच घालायचा आहे, जास्त नाही. त्यानंतर इथे मी 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि तेही यात मी घालून घेतलं आहे. तर पाणी घालून हे बॅटर आपल्याला व्यवस्थित छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, बनवून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित आपलं असं फेटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये लम्स आणि गाठी बनवून द्यायच्या नाही आहेत. आपल्याला व्यवस्थित छानपैकी त्याला फेटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की जास्त घट्ट झाला आहे तर तुम्ही पाणी घालून त्याला थोडंसं अजून सैलसर करू शकता. तर इथे माझं बेसन पीठ हे घरी दळलेलं असल्यामुळे ते थोडं जाडसर आहे, त्याच्यामुळे मी हे पीठ 5 ते 10 मिनटं भिजण्याकरता ठेवलेलं आहे. तर पीठ आपलं छानपैकी भिजलेलं आहे. एकीकडे गॅसवर कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं, तेलही छान तापलेलं आहे. तर अशा प्रकारे तेल तापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे मी पीठ भिजण्याकरता ठेवलं होतं ते पीठ असं चमच्याच्या मदतीने मी यात भजे सोडून घेणार आहे. तर फ्रेंड्स, भजे तळण्याची प्रोसेस ही चालू आहे. तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन कोणी फ्रेंड असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. फ्रेंड्स, एक व्हिडिओ बनवण्यामागे आमची खूप सारी मेहनत असते, त्यामुळे फक्त आम्हाला गरज असते ती तुमच्या एका लाईकची, शेअरची आणि कमेंटची. त्यामुळे तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जितकं होईल तितकं तुमच्या फ्रेंड्समध्ये, रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि तुमचा सपोर्ट असाच कायम माझ्यासोबत असू द्या. तर फ्रेंड्स, इथे भजे छानपैकी असे सोनेरी रंगाचे मी तळून घेतले आहे आणि त्याला एका प्लेटमध्ये मी असे काढून घेणार आहे. तर अशा प्रकारे भज्यांना छानपैकी रंगही आला आहे आणि क्रिस्पीही दिसत आहे. तर इथे मी सर्व भजे अशा प्रकारे तळून घेणार आहे. तर इथे मी कढी सोडण्याकरता भजे तळलेले आहेत आणि त्यानंतर फ्लॉवरचे भजे देखील तळून घेणार आहे. जो आपण फ्लॉवर उकडून ठेवला होता तो पाण्यातनं काढून घ्यायचा आहे आणि तो या बॅटरमध्ये घालून असा डीप करून आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये मी तिखट काही ॲड केलेलं नाही आहे. जर तुम्हाला तिखट हवे असतील तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे, आवडीप्रमाणे तिखट घालू शकता. यात तुम्ही लाल तिखटही घालू शकता अथवा हिरवी मिरची वाटूनही तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे सर्व फ्लॉवरचे भजे मी छानपैकी असे तळून घेत आहे. हे फ्लॉवरचे भजे आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळायचे आहेत, कारण की जे आपले फ्लॉवर आहेत आतले ते व्यवस्थित आपले असे तेलात शिजले गेले पाहिजेत, म्हणून त्याला आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळायचे. तसेही आपण आधी थोडेसे त्याला वाफलवून घेतले होते, पण फ्लॉवर अजून जास्त छानपैकी शिजण्यासाठी आपल्याला
भजे हे मीडियम फ्लेमवरच तळायचे आहे. तर फ्रेंड्स इथे अशा प्रकारे मी फ्लॉवरचे देखील सर्व भजे तळून घेतलेले आहेत आणि त्यांनाही छानपैकी असा सोनेरी रंग आलेला आहे. तर त्यांनाही मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर फ्रेंड्स याच्यासोबत मी तुम्हाला कढी भज्यांचीही रेसिपी दाखवणार आहे. तर अशा प्रकारे फ्लॉवरचे भजे माझे तळून झालेले आहेत आणि ते मी एका प्लेटमध्ये काढून पण घेतलेले आहेत. तर यानंतर इथे मी तुमच्यासोबत कढीची रेसिपी शेअर करणार आहे. ही कढीची रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवलेली आहे. त्यांनी जशी शिकवलेली आहे तशी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्यानंतर अद्रक लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरची, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, जिरे घातलेलं आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे आपलं जे खायचं पान असतं ना, ते खायचं पान एक मी असं धुवून त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे मिश्रण छानपैकी आपल्याला मिक्सरला असं बारीक वाटून घ्यायचं आहे. त्या मिश्रणामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालायचं आहे आणि दही घालायचं आहे. दही हे आपलं जास्त आंबट असावं. आंबट दह्याची कढी खूप छान होते फ्रेंड्स. त्यामुळे दही हे आपल्याला कढी करता जास्त आंबटच घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण वाटून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. तर अशा प्रकारे हे मिश्रण वाटून झालं आहे आणि एकीकडे कढई मी फोडणी करता तापवलेली आहे. तर कढई छानपैकी तापलेली आहे, त्याच्यामध्ये तेलही ॲड करून घेतलेलं आहे. फ्रेंड्स अशा प्रकारे ओलं खोबरं, शेंगदाणे आणि खायचं पान घालून मला माझ्या सासूबाईंना कढी कशी करायची हे शिकवलेलं आहे. तर त्यांच्या या पद्धतीने मी कढी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर तुम्ही ही पद्धत एकदा नक्की वापरून बघा. की तेल तापलेलं आहे, तेलामध्ये सर्वप्रथम मी मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर जिरं घातलेलं आहे आणि जिरं छान परतल्यानंतर ठेचलेला लसूण घातलेला आहे. लसूण हा छान आपल्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये धुवून ठेवलेला कढीपत्ता घालायचा आहे. कढीला हा कढीपत्ता घालायचा आहे कारण की कढीपत्त्यामुळेच कढीला टेस्ट आणि चव छान येते. तर अशा प्रकारे त्यानंतर चिरलेली कोथिंबीर मी घातलेली आहे आणि कोथिंबीर घालून परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे हळद घालायची आहे आणि हळद घातल्यानंतर आपल्याला परतायचं आहे आणि जे मिश्रण आपण वाटून ठेवलं होतं यामध्ये घालायचं आहे. तर फ्रेंड्स तुम्ही बघितलं असेल फोडणी घातल्यावर किती धूर निघालेला आहे. तर फोडणी आपली ही अशी छानपैकी कडक बसली पाहिजे, तरच आपली कढी ही खाण्यासाठी चविष्ट आणि टेस्टी बनेल. तर इथे मिश्रण घालून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे म्हणजे तुम्हाला कितपत कढी पातळ ठेवायची आहे की घट्ट ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पण इथे कढी मी थोडी पातळच ठेवलेली आहे कारण की आपल्याला याच्यामध्ये जी भजी मी तळून ठेवली होती ती भजी आपल्याला या कढीमध्ये सोडायची आहे कारण की इथे आपण बनवत आहोत कढी भजे. तर अशा प्रकारे भजी आपल्याला यात सोडायची आहे, त्यामुळे मी जरा पातळच कढी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर कढीला छानपैकी अशी उकळ येऊन द्यायची आहे. तर इथे छानपैकी आपली कढी अशी उकळलेली आहे. तुम्ही बघतच असाल, तुम्हाला दिसत असेल की याच्यावर किती छानपैकी असा फेस आलेला आहे. म्हणजे फेस आला आहे म्हणजे आपली कढी छानपैकी उकळून इथे तयार आहे. तर फ्रेंड्स अशा प्रकारे कढी उकळलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी भजे असे सोडून घेतलेले आहेत आणि भजे सोडल्यानंतर आपल्याला ही कढी परत 5 मिनटं आपल्याला उकळून द्यायची आहे. म्हणजे त्यातील भजे जे आहेत ना ती भजी व्यवस्थित त्यामध्ये ती कढी त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होईल. तर अशा प्रकारे इथे कढी भजीची रेसिपी माझी बनवून तयार आहे आणि इथे एका प्लेटमध्ये मी आता असे सर्व करून घेणार आहे. तर एकीकडे मी फ्लॉवरचे भजे असे सजवलेले आहेत प्लेटमध्ये. त्याच्यामध्ये सॉस पण घेतलेला आहे, टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि शेजवान चटणी मी फ्लॉवरच्या भज्यासोबत घेतलेली आहे आणि एका बोलमध्ये मी अशी कढी भजे काढून घेत आहे. तर अशा प्रकारे आपले फ्लॉवरचे भजे आणि कढी भजे हे बनवून तयार आहेत. फ्रेंड्स तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. तर अशा प्रकारे
मी जशी तुम्हाला कढीची रेसिपी सांगितली आहे आणि जशी मला माझ्या सासूबाईंनी शिकवली आहे त्याप्रमाणे तुम्हीही एकदा कढी ही नक्की बनवून बघा आणि कशी झाली आहे कमेंट करून मला नक्की कळवा। तर माझ्या मुलाला इथे मी फ्लॉवरचे भजे दिले आहेत खाण्याकरता, तर त्यांनी कमेंट केली आहेत मम्मी छान झाले आहे। तर अशा प्रकारे मुलं फ्लॉवर खाण्यासाठी कंटाळा करतात, तर तुम्ही अशा प्रकारे मुलांना भजे करून देऊ शकता अथवा तुम्ही फ्लॉवरचे पराठे देखील करू शकता। तर त्यामुळे मुलं जी फळभाज्या किंवा भाज्या आहेत त्या खाल्ल्या जात नाहीत, तर अशा प्रकारे मुलं ते आवडीनं खातील। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे माझी कढी भजे आणि फ्लॉवरची भज्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर। श्री स्वामी समर्थ सर्वांना।